आमचं स्वप्न आहे जालना शहरामध्ये ज्या ज्या वेळी नळ उघडेल त्या वेळी प्रत्येकाच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलं पाहिजे। हा आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची योजना असेल आणि मग ही योजना कशी पुढे चालवायची असा प्रश्न होता। इतकी मोठी योजना, त्याचं विजेचं बिलच इतकं मोठं होतं की ते बिल आपल्या या महानगरपालिकेने कसं भरायचं असा प्रश्न होता। आणि म्हणून कैलाश भाऊंनी मगाशी सांगितलं, रावसाहेब आमच्याकडे आले, मी स्वतः ऊर्जा मंत्री होतो, माझ्याकडे खातं ठेवलं होतं। रावसाहेब आणि सगळ्या लोकांनी सांगितलं काही करा, हे विजेचं बिल आम्हाला परवडत नाही, हे विजेचं बिल भरलं नाही तर एवढी मोठी योजना करूनही पिण्याचं पाणी त्या ठिकाणी येणार नाही। आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली, 100 कोटी रुपये दिले। मला सांगताना आनंद वाटतो, आता दरवर्षी तुमचे 40 कोटी रुपये या ठिकाणी वाचणार आहेत आणि जालना शहराला पाणी पुरवठा हा नियमित त्या ठिकाणी होणार आहे। आपल्याला कल्पना आहे हे शहर एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं शहर आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टील इंडस्ट्री आहे, पोलाद आणि लोखंड तयार होतं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपण ड्रायपोर्टची निर्मिती केली, समृद्धी महामार्गाची निर्मिती केली। मी 5-7-10 वर्षापूर्वी सांगायचो, ज्यावेळेस समृद्धीचं काम सुरू केलं की पुढच्या काळामध्ये संभाजीनगर आणि जालना हेच आमच्या इंडस्ट्रीचं मॅग्नेट होणार आहे। त्यावेळी लोकांना ते खरं वाटत नव्हतं, पण आज हे होत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, आमच्या कुटुंबातल्या मुलांच्या हाताला यापुढे काम मिळणार आहे आणि त्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात ड्रायपोर्टचं काम आपण केलं। आणि एवढंच नाही तर रावसाहेबांच्या आग्रहाखातर देशातली सगळ्यात मोठी संस्था आयसीटी, त्या आयसीटीची ब्रँच देखील आपण या ठिकाणी जालन्यामध्ये मंजूर केली। 100 कोटी रुपयाचा रिंग रोड असेल, अंतर्गत रस्त्यांकरता, कॉन्क्रीट रस्त्यांकरता पैसे असतील, रेल्वेच्या विकासाकरता रेल्वे स्थानकाला 175 कोटी रुपये असेल, जालन्याचं मेडिकल कॉलेज असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते जे रावसाहेबांनी सांगितले ते सगळे रस्ते असतील, रस्त्यांचं चौपदरीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, जालना खामगाव रेल्वे मार्ग असेल, वेगवेगळ्या कामांचा हिशोब जर लावला तर मोठ्या प्रमाणात बबनरावजींनी सांगितलं या ठिकाणी कामं आपण केलेली आहेत।